हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज मी तुम्हाला मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू कसे करायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे। हे लाडू खायला खूप छान लागतात आणि हेल्दी आणि पौष्टिक आहेत। चला तर व्हिडिओला सुरू। तर पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारा जो सुकामेवा आहे तो आपण बघूया। तर इथं मी सगळं एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि शेंगदाणे पण निवडून घेतले। तर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो। गुळ घेतलेला आहे, गुळ आपण लागेल तसा टाकायचा। इथं गुळ पण मी अर्धा किलो घेतलेला आहे। अजून थोडासा आपण गुळ वाढवू शकतो जर तुम्हाला जास्त गोड लाडू पाहिजे असतील तर। इथं तीळ घेतलेले एक छोटी वाटी, हे बदाम घेतलेले आहेत पावशर, काजू पावशर घेतलेला आहे आणि इथं डिंक घेतलेला आहे अर्धा पावशर घेतलेला आहे। आता उन्हाळा आहे, जर तुम्हाला डिंक नको असेल तर तुम्ही डिंक स्किप करू शकता। चला तर आता हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपण कमी गॅसवरती भाजून घेणार आहोत। शेंगदाणे, काजू, बदाम आणि तीळ। तर सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया। मी जाती करणार। तर इथं कढई तापली चांगली, तर आपण शेंगदाणे भाजून घेऊ। तर इथे छान खमंग शेंगदाणे भाजलेले आहेत। तर हे एका ताटात काढून घेऊ आपण आणि छान थंड होऊन देऊ आणि नंतर आपण सेम अशाच पद्धतीने काजू भाजून। तर छान शेंगदाणे भाजलेले आहेत। तर इथे छान बदाम भाजून घेऊया आपण आणि बदाम भाजताना थोडंसं तूप टाकायचं मध्ये। तर इथं बदाम भाजताना मी थोडंसं साजूक तूप टाकते, त्याच्यामुळे बदाम चांगले भाजतात आणि छान सुगंध पण येतो बदामाला। तर इथे एका कढईमध्ये मी बदाम भाजते आणि दुसऱ्या कढईमध्ये तीळ भाजून घेते, कारण त्याच्यामध्ये आपण तूप टाकलं तर तूप टाकल्यामुळे तीळ त्याला चिटकतील, म्हणून मी दुसरी कढईमध्ये एका साईडला तीळ भाजून घेते। आणि तीळ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साजूक तूप गरम करायला ठेवणार आहे आणि डिंक तळून घेऊया भाजत भाजत, त्यामुळे आपलं काम पटकन होईल। तर इथे बदाम आपले चांगले भाजले, तर एका डिश मध्ये काढून घेऊ आणि छान थंड होऊन देऊ। आणि इकडं तीळ भाजतायत, अजून पूर्ण भाजलेले नाहीये। तडतड उडायला लागले की समजायचं तीळ छान आपले भाजले। तर इथे तीळ चांगले भाजलेले आहेत, तर एका कढईमध्ये मी काजू टाकते आणि ते चांगले आपण भाजून घेऊ कमी गॅसवरती। आणि इथे मी दुसरी कढई पण तापत ठेवले, तर त्याच्यात आपण साजूक तूप तापायला ठेवूया, त्याच्यामध्ये आपण डिंक तळणार आहे। आणि छान काजू आपण भाजून घेऊ आणि हे सगळं थंड झालं की आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। तर इथं काजू चांगले भाजलेले आहेत, तर इथं तूप चांगलं तापलेलं आहे, तर आपण डिंक तळून घेऊ छान। तर छान असं फुगून द्यायचा डिंक तळताना। हे बघा कसा झाला तुम्ही बघू शकता तुपामध्ये। आता हा डिंक छान तळलेला आहे, तर हा आपण काढून घेऊ। अशा प्रकारे सगळा डिंक जो आहे तो तळून घेऊ। तर इथं तुपाची कढई होती, त्याच्यात मी टाकते डिंक। तर इथं शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, तीळ आणि हा डिंक इथं तळून घेतलेला आहे। सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे आणि थंड झाले, तर हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। तर सगळ्यात अगोदर तीळ बारीक करू, कारण नंतर काजू आणि बदामाने भांड जे आहे ते तेलकट होतं, त्यामुळे तीळ बारीक करून घेऊ अगोदर। आणि डिंक पण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। खूप बारीक नाही करायचं, जरासं जाडसरच ठेवायचं सगळं। तर इथे तीळ चांगले बारीक करून घेतलेत। आता बारीक केलेलं जे आहे ते सगळं मी एका मोठ्या ताटात ओतून घेते आणि मिक्स करून घेते। तर शेंगदाणे पण खूप बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसर ठेवा, कारण आपण गूळ टाकल्यानंतर परत एकदा मिक्सरमधून काढून घेणार आहे, तर तेव्हा चांगलं बारीक होतं। तर इथे शेंगदाणे बारीक करून घेतले। अशा प्रकारे आपण काजू, बदाम आणि पूर्ण शेंगदाणे पण बारीक करून घेऊ आणि सगळ्यात शेवटी डिंक बारीक करून घेऊ।
तर इथं काजू, बदाम, शेंगदाणे, तीळ, डिंक सगळं बारीक करून घेतले आणि हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकते आणि नंतर आपण हे सगळं परत एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला छान लाडू बांधता येतील. तर आता हे मिश्रण परत एकदा सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ आपण. तर गूळ टाकून परत एकदा हे सगळं मिश्रण बारीक करून घेतले मिक्सरमध्ये. आता ह्याचे आपण लाडू बांधू. तर सगळं मिश्रण परत एकदा मिक्सरला बारीक करून घेतले गूळ टाकल्यावर. आता ह्याचे आपण लाडू बांधू. आता हे बघा, चांगलं मिक्स करा आणि लाडू बांधून घ्या. तर आता तुम्हाला मी एक लाडू बांधून दाखवते. आणि दररोज सकाळी नाश्त्याला खायचा लाडू आणि 1 ग्लास दूध. तर हे बघा, अशा प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊ. जर ह्याचे लाडू बांधत नसतील, जर मिश्रण थोडंसं कोरडं झालं असेल तर वरून तुम्ही साजूक तूप टाका थोडंसं आणि छान लाडू बांधा. चांगले बांधतात आणि लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी खूप पौष्टिक लाडू आहेत. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे पौष्टिक लाडू, गूळ, शेंगदाणा आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.